नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अतुल वाकळे पाटील। आज आपण पाहणार आहोत अद्रक लागवडीसाठी शासनाकडून मिळणारे 40,000 रुपये प्रति हेक्टरी अनुदान। हे अनुदान कसे मिळते, अर्जासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि पैसे खात्यात कधी येतात, हे सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। राज्य शासनाच्या फलोत्पादन मसाले पिके विकास योजनेअंतर्गत अद्रक लागवडीसाठी 40,000 रुपये प्रति हेक्टरी अनुदान दिले जाते। ही योजना DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने राबवली जाते। म्हणजेच पैसे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होतात। अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे। अर्ज करताना पुढील कागदपत्रे देणे आवश्यक आहे। सर्वप्रथम आधार कार्ड, बँकेचे पासबुक आधार लिंक असणे आवश्यक, 7/12 उतारा, 8चा उतारा, शेतकरी ID नंबर ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करावी लागतात। अर्ज मंजूर झाल्यानंतर आपण अद्रक प्रत्यक्षात लागवड करायची असते। अद्रक बियाणे नोंदणीकृत व्यापाऱ्याकडून खरेदी करणे आवश्यक आहे। व्यापाऱ्याकडून घेतलेले बिल पावती जपून ठेवा। अद्रक लागवडीसाठी फवारणीची औषधे, रासायनिक खते किंवा सेंद्रिय खते हे सर्व GST बिलासह करणे बंधनकारक आहे। ही बिले पुढे अनुदानासाठी पुरावा म्हणून वापरली जातात। सर्व बिले, कागदपत्रे पुन्हा ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड केली जातात। यानंतर कृषी अधिकारी शेतात प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी येतात। अद्रक लागवड आहे का, क्षेत्र योग्य आहेत का, बिले बरोबर आहेत का हे तपासले जातात। शेतकरी मित्रांनो, अद्रक लागवड ही फायदेशीर असून शासनाच्या या योजनेचा नक्की फायदा घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।